आपण जर पाहिलं रविदादा 11 या संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये घेतलेला आहे. सलामीची जोडी इथं मैदानावरती दाखल होते. पिसरबाई गावचा एक तेजपुंज सितारा अविनाश कटके, तर दुसऱ्या बाजूला आपण सचिन जेधे यांना मैदानावरती पाहत आहोत. रिप्युटेशन सचिनची प्रचंड मोठी आहे. यस, टायमर देखील आपण इथे 30 मिनिटाचा आपण लावू. आपण एकदा प्रतीक देवकर यांच्या जिद्दीला टाळ्या वाजवूयात. एकदा जोरदार टाळ होऊन जाऊ द्यात. खरं तर आपण पाहतो पुन्हा एकदा तो नव्याने उठलेला आहे. काही वेळ मला वाटतं विश्रांती घेण्यान पुन्हा एकदा मैदानावरती येईल. चेंडू अचानक उसळी घेतला आणि आपण पाहतो म्हणतो अक्षरशः डोळ्यावरती आदळला तिथे. नाकावरती आपण पाहतो तिथे चेंडू मैदानावरती लागलाय. काळजी घेत चला. सिंगल इथे पहिल्या चेंडूवरती आलेले आहेत. धावपलकावरती आपण जातोय. अविनाश कटके पहिल्या चेंडूवरती एक सिंगल घेत आहेत. दुसऱ्या बाजूला आपण सचिन जेधे, मोठी रिप्युटेशन, अनेक मैदानावरती या खेळाडूचा मी खेळ पाहिलेला आहे आणि आज एका मोठ्या मंचावरती हो सुंदर सुंदर चेंडू मैदानावरती नागेश यांना तुम्ही पाहत आहात. 50ची उमर गाठली, अभिवादन मज करू नका, मीच विनवते हात जोडून पिंड फुकायचे पिळू नका. कुसुमाग्रगांची खरं तर आपण पाहता एक सुंदर कविता आहे. वय कधीही तुमचं मॅटर करत नाही. तुमच्याकडे जिद्द असले पाहिजे, चिकाटी असले पाहिजे आणि काहीतरी करून दाखवण्याची क्षमता असली पाहिजे. यस जस्ट नंबर. आग ओकणारा चेंडू आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. नागेश सरांचा तिथे अक्रॉस द लाईन खेळले सचिन जेधे, अविनाश कटके बोललेला आहे. ते गरजेचं होतं. यावेळेचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथं मैदानावरती होता. एकच धाव आपल्याला मला वाटतं पाहायला मिळेल, ते देखील लेग बाईटच्या माध्यमातून आहे. पुरंदर प्रीमियर लीगचा एक प्रचंड मोठा महाराणा संग्राम आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 51,000 रुपये आणि त्यासाठी चालू असलेला टेनिस क्रिकेटचा एक प्रचंड मोठा थरार आहे. आज मात्र आपण या स्पर्धेच्या अंतिम दिवसामध्ये आहोत. रविवार देखील आहे. संडे फंडे धमाका तुम्हाला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. कोण या अजिंक्य क्षितिजा पटलावरती भराडे मारून जाणार आहे. दोन संघ सेमीफायनलमध्ये बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल झालेले आहे. तर तिसरा संघ कुठला, त्यासाठी मोठं प्रश्नचिन्ह. चांगला चेंडू होता, आतमध्ये येणारा चेंडू होता. चेंडूला फक्त टॅप केलं, पूर्ण फटका खेळलेला. मी अविनाश कटकेला अनेक मैदानावरती पाहिलेला आहे. काही खेळाडूंचा तो ट्रेडमार्क फटका असतो. तुम्ही अविनाश कटकेचा फुल खेळताना पाहिलं ना, तो खेळपट्टीवरती जास्त ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याने होतं काय माहिती का, अगदी आपण पाहतो झेल घेण्याची शक्यता ही कमी असते आणि तुम्हाला जे अपेक्षित आहे तेही मिळतंय. धावपलकावरती आपल्याला जातोय. धावपलकावरती नजर टाकल्या असतात 3 धावा आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक, डिफ स्क्वेअर लेग आणि डिफ लॉंग ऑन असे 2 क्षेत्ररक्षक घेऊन मात्र गोलंदाजी इथे चालू आहे. ओहो सुंदर गोलंदाजी, या फलातून गोलंदाजी इथे मैदानावरती आहे. जबरदस्त. अविनाश कटके आपण पाहतो आता त्याच्याकडे अनुभव आहे आणि त्याला बोलावं लागणार आहे. आयुष्यामध्ये स्वार्थी बना. कोणाचं जर खरं तर बनायचं असेल तर स्वार्थी बना, स्वार्थी बनू नका. खरं स्वार्थीपणा आला की मीपणा येतो आणि तो मीपणा लय दिवस चालत नाही. मीपणा तुम्हाला प्रतिष्ठा निर्माण करून देत नाही. मीपणा तुम्हाला संपवतो मित्रांनो. त्यामुळे स्वार्थी नाही तर मित्रांनो सारथी बना. अविनाश कटके सारथी बनेल का पाहिजे आपल्याला इथे. डान्सिंग डाऊन द विकेट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बदल आली ते पाहायला मिळालं आणि वाईडिश कव्हर फोडला या चौकारानं. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती प्रवीणदादा सनस साहेब यांच्या मालकीचा राजेवाडी रॉयल्सचा संघ कुठल्याही गडीनं गमवता धावपलकावरती 7 धावा इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. शांताने आपण पाहतो सावध सुरुवात आहे. क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं ज्याची सुरुवात चांगली त्याचा सातत्याने शेवट देखील चांगला झालेला आहे. स्वामी विवेकानंद यांचं खूप सुंदर वाक्य, जितना बडा संघर्ष उतनी बडी शानदार जीत होती. 30 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे चालू आहे.
7 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अविनाश कुंभार गोलंदाजी मार्कवरती आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या क्रमांकाचं षटक आहे अविनाश कटके. सलामीला मला वाटतं आलेला हा खेळाडू आहे अविनाश कटके आणि मला वाटतं अभि कोलते असे 2 खेळाडू मात्र संघाचे चॉईस प्लेयर आहे. त्यापैकी अविनाश पुढे आलेत आणि सोबत सचिन जेदे यांना घेऊन ते मैदानावरती सलामीसाठी आलेले आहेत. लो फुलटा चेंडू होता कव्हरच्या डोक्यावर फटका खेळलाय. प्रॉपर टायमिंग नाहीये. ॲडव्होकेट साहेब आपण पाहतो पाठीमागे चांगली फिकी असेल. एकच धाव तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. एका बाजूला आपण पाहतो अविनाश कटके आणि अभि कोलते असे 2 चॉईस खेळाडू आहेत. तर दुसऱ्या बाजूला जर आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहिले प्रतीक देवकर आणि ऋषिकेश झुरुंगे असे 2 चॉईस प्लेयर रविदादा 11 या संघाकडनं खेळत आहेत. कालचा दिवस मला वाटतं रविदादा 11 या संघाने क्लिअर केला. तर पहिल्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं राजेवाडी रॉयल्स हा संघ मात्र सुपर 6 मध्ये पोहोचलाय आणि त्यांची लढत इथे आता मैदानावरती पाहायला मिळते आहे. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग इथे मैदानावरती पाहायला मिळत नाहीये. एकतर मिळेल दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न इथे मैदानावरती आहे. तुम्हाला ऑस्ट्रेलिया संघाचा मायकल हसी सर्वांना माहिती आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा मायकल हसीला मिस्टर क्रिकेट म्हटलं जायचं. म्हणजे खूप बिझी क्रिकेट खेळायचा. एक जरी चेंडू आला तरी आपण पाहतो त्यावरती काही ना काही धाव मिळवण्याचा तो प्रयत्न करायचा. टेनिस क्रिकेटमध्ये अविनाश कटकेकडे ती ताकद आहे. त्यांनी पाहिलं की 2 धावा इथे अपेक्षित लगेच दुसऱ्या धावेसाठी त्यांनी घरटं सोडलं आणि 2 धावेनिशी संघाचा धावफलक पुढे सरकतोय. 10 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. पुन्हा एकदा जोरामध्ये बॅट फिरलेला आहे. चेंडूचा बॅटचा संपर्क इथे मैदानावरती नाही आहे. अक्रॉस द लाईन मला वाटतं ऑफस्टिकच्या पलीकडे हा चेंडू जातोय तिथे आणि सचिन जेदेची बॅट मिड विकेट आणि डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फिरती आहे. तुम्हाला लाईनली डिस्टर्ब करावं लागेल. अविनाश कुंभार असा गोलंदाज आहे त्याच्याकडे खरं तर गुणवत्ता आहे आणि प्रचंड अनुभव देखील आहे. एकदा का फलंदाज काय करतो हे जर त्यांनी ओळखलं दिवसभर तो फलंदाजाला खेळपट्टीवरती वारा घालण्यासाठी उभं करेल इतकी ताकद ह्या गोलंदाजाकडे आहे. तुम्हाला लाईनली डिस्टर्ब करावं लागणार आहे. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी अफलातून गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सचिन जेदे आपण पाहतो चूक इथे मैदानाच्या आतमध्ये होतीये. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क आपण पाहतो इथे मैदानावरती नाहीये. 10 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतं. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. धावा तुम्हाला वाढवावं लागणार आहे. कारण ज्या पद्धतीची रविदादा 11 संघाची फलंदाजी आहे तुम्हाला मॅक्झिमम 60 ते 70 धावा उभा करावा लागेल. परंतु त्यासाठी स्टार्ट मिळणं खूप गरजेचं आहे. यावेळेचा चेंडू होता पुलचा वापर केला. पाठीमागे क्षेत्ररक्षक मात्र चेंडूला पुढे जातोय. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल आणि एका धावेवरच संघाचा धावफलक पुढे जाणार आहे. 11 धावा धावफलकावरती आहे. जिंदगी खेलते भी उसे के साथ है जो खिलाडी बेहतर हो. तुम्हाला संघर्ष करण्याची तयारी तुमच्याकडे खरं तर असलीच पाहिजे आणि हा संघर्ष 2 टेनिस क्रिकेटमधला मातब्बर नगरीमध्ये खरं तर रंगलेला आहे. पुरंदर तालुक्यातलं एक छोटंसं गाव आहे राजेवाडी. परंतु या राजेवाडी गावामध्ये पुरंदर टेनिस क्रिकेटचा प्रचंड मोठा महाराणा संग्राम उभा केला आहे सर्व मान्यवरांनी. यावेळेचा चेंडू फटका फसलाय. 30 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू आहे. चेंडूवरची बरंच मात्र आक्रमण त्याला मैदानावरती दाखवावं लागेल आणि यावेळेस हा चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेला लागला बेल चौकार. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर आमच्या अमोल पवार सर गुणलेखक कळवतात इथे 15 धावा धावफलकावरती आहे. जमेची बाजू जर आपण पाहिलं राजेवाडी रॉयल संघाचा कुठलाही खेळाडू हा बाद झालेला नाहीये. एक चांगली कामगिरी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खरं तर करायचं आहे. राह संघर्ष को चलाता है वही संसार को बदलता है. जिसने रातों से जंग जीती सुबह सूर्य बनकर वही चमकता है. जो बीत गया वो दौर अब ना आएगा. इस दिल में सिवा तेरे और कोई ना आएगा. घर फूक दिया हमने अब राग उठानी बाकी है. जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है. लढावं लागणार आहे. ॲडव्होकेट साहेबांना गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो अभी नहीं तो कभी नहीं अशी कामगिरी त्यांना मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. अभी तो असली मंजिल पाना बाकी है. अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है. अभी तो तूली है मुठ्ठी भर जमीन. अभी तो तोलना आसमान बाकी है. मौनानं होतं एवढं मोठं रामायण हे जर माहीत असतं तर शब्दांच्या स्वाधीन झालो असतो. परंतु मग शब्दांनी लिहिली असती भलतेकडे मिरवणूक माझी. शब्द म्हणजे अंत कौरव असतात. ओठात एक पोटात भलतंच. मौनाचं रामायण सहन करता येतं सीताहून. परंतु शब्दांचं महाभारत शोधायला पाठीशी कृष्ण हवा. कशी कामगिरी होईल. सचिन जेदे आपण पाहतो थोडंसं अडचणीमध्ये आहे. यावेळेचा चेंडू होता आपण पाहतो प्रॉपर फटका त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेला नाहीये. टायमिंग अचूक नव्हती. ते एकतर धाव मैदानावरती मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न इथे मैदानावरती होतोय आणि या 2 धावेनेशी संघाचं धावफलक देखील पुढे जाणार आहे. 17 धावा धावफलकावरती आहे.
थेंबे थेंबे तळे साचे त्याने तुमचं काम इथे मैदानावरती होणार नाही. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडांची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगते अजिंक्यता अवमानाची, जगदंबेचा पालव येथे लढवाई याच्या सदाशिरी. अरे रणफंदीची जात अंबाची कोण आम्हा भयभीत करे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी खरं तर आपण पाहतो लढण्याचा संघर्ष या महाराष्ट्राच्या मातीला दिलेला आहे. आणि महाराष्ट्राची माती अनेक वीरांच्या रक्ताने माखलेली आहे. आणि इथं पुन्हा एकदा तुम्हाला संघर्ष इथं मैदानावरती करायचा आहे, कारण अस्तित्वाची लढाई रंगलेली आहे. जिंकलात तर बक्षीसपात्र फेरीमध्ये, पराभूत झाला तर मग मात्र पुढील वर्षाच्या पुरंदर प्रीमियर लीगचं तुम्हाला आज सत्र पाहावं लागेल. डान्सिंग डाऊन द विकेट, उंची मिळालेली आहे. लांबी मिळेल का? क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल सुटलाय. पाठीमागे मला वाटतं क्षेत्ररक्षक कव्हर करण्यासाठी आलाय, तोपर्यंत उशीर झालेला आहे. चौकार. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक मला वाटतं तिथे शेजारी जाणं खूप गरजेचं होतं. चौकार आलेला आहे. चौकाराच्या माध्यमातून 21 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. अरे घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, परंतु क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. पंखांवरती ठेव विश्वास, घे भरारी जोकात, कळू दे त्या वडे आकाशाला तुझी खरी अवकात. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, हे जग तुम्हाला आपाप प्रसिद्ध करणार आहे. सचिन जेदेचा फटका होता. अविनाश कटके आपण पाहतो संघाचा चॉईस प्लेअर आहे आणि गुणवंत खेळाडू आहे. पिसरवई गावाला बिलॉंग करतो. अनेक मैदाने त्यांनी गाजवलेली आहेत. यावेळेचा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट, डिफ लॉंग ऑन उभा आहे तिथे. अविनाश हाताला स्पर्श करतोय आणि लॉंग ऑफ सीमारेषेला आग लावतोय. षटकार. सत्तावीस धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. झेल होता. बरोबर गोलंदाजाचा खरं तर निराशा योग्य आहे. अभि कुंभार देखील एक चांगला क्षेत्ररक्षक राहिलेला, एक चांगला गोलंदाज राहिलेला आहे. झेल त्यांच्याकडनं सुटलेला आहे. तिसऱ्या क्रमांकाचा षटक प्रगती पथावरती आहे. धावपलक दाखवतो आपल्याला 27 धावा, कुठलाही गडी न गमावता राजेवाडी रॉयल संघ एक चांगलीच एका मोठ्या धावपलकाकडे खरं तर वाटचाल चालू आहे. गती परिवर्तन हे अस्त्र राहिले. अभि या खेळाडूचं अस्त्र खरं तर या स्पर्धेमध्ये हेच राहिलेलं आहे. त्यांनी काल जर आपण पाहतो सासवड रॉयल्स या संघाविरुद्ध काय लाजवाब गोलंदाजी केलेली होती आणि आज देखील आपण पाहतोय इथे लाजवाब कामगिरी इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. संघर्ष मैदानावरती रंगलेला आहे. रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पैच चलकर समंदर भी जाएगा, रूट करना बट ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. तुम्ही जर बारकाईने अभिवरती लक्ष दिले ना, खरं तर देवाने त्याला एक चांगली हाईट दिलेला आहे आणि त्या हाईटचा फायदा त्याने आत्तापर्यंत घेतला. सचिन जेदे थोडंसं मला वाटतं बॅकफुटवरती गेलेला, परंतु एक फटका त्याला कॉन्फिडन्स देणार आहे. वा सुंदर बॉल, आउटस्टँडिंग बॉल. ह्या चेंडूला मला वाटतं उत्तर नाही तुमच्याकडे. काय चेंडू टाकलेला, ब्रह्मास्त्र बाहेर काढला तिथे. लेगबाईच्या माध्यमातून एक धाव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका धावेनेशी संघाचा धावपल पुढे सरकणार आहे. धावपलकावरती 28 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक पडलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाही. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा. जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. इतिहास आवाज उठाने वाले पर लिखा जाता है, तलवे चाटने वाले पर नहीं. आणि तुम्हाला इतिहास जर घडवायचा असेल तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्हाला माहिती पाहिजे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती प्रवीण दादा सनस यांच्या मालकीचा असणारा हा संघ राजेवाडी रॉयल्स कुठलाही गडी न गमवता 28 धावा आहे. ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. राजेवाडी रॉयल्स आयोजित पुरंदर प्रीमियर लीग मध्ये आपण आहोत. खरं तर आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आपण मैदानाच्या आतमध्ये कव्हर करतोय. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिले 51,000 रुपये.
सचिव आचार्य यात्रे प्रतिष्ठान पुरंदर गौरवदादा विजयराव कोलते आणि सानवी डेअर फार्म पिसर्वे आदरणीय संतोष सुरेश कोलते यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिले उद्योजक केशवनगर मंडवा पुणे अनिल मारुती सनस साहेब यांच्या माध्यमातून 31,000 रुपये. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिले 21,000 रुपये आदरणीय उपसरपंच ग्रामपंचायत राजेवाडी सन्माननीय गौतम रामभाऊ जगताप यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक इथे पाहायला मिळालेलं आहे. षटक संपली. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक दाखवतो आपल्याला 28 धावा धावफलकावरती आहे. चौथ्या क्रमांकावर षटक आणि संघाच्या अनुभवाची प्रचंड मोठी भिंत नागेश सरांच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. जुनं ते सोनंच आणि हे जुनं सोनं आपण पाहतोय. ओल्ड इज गोल्ड इथं मैदानावरती आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतंय. 28 धावा धावफलकावरती आहे. अभि कोलते मैदानावरती पाणी घेऊन गेले होते आणि पाण्याच्या पाठीमागे क्लिअर मेसेज असताना कारण इथून पुढे तुम्हाला आता प्रचंड हाणामारी करावी लागणार आहे. 28 धावा धावफलकावरती डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतो तिथे चेंडूवरती येईल. एकच धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावेनिशी संघाचा धावफलक पुढे जातोय. 29 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथून धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपण पाहतो धावांची उधळण करावं लागणार आहे. धावांचा धबधबा इथे मैदानावरती तुम्हाला करावा लागणार आहे. ज्या पद्धतीने उन्हाळा येतो नदी आटते. नदी आटल्यानंतर भरपूर पाऊस येतो आणि भरपूर पाऊस आल्यानंतर भरपूर पाऊस झाल्यानंतर नदीची दुथडीवरून वाहते ना मित्रांनो. त्या पद्धतीने आता तुम्हाला धावफलक इथे मैदानावर लागली. अविनाश कटके फटका फसला तिथे. बॅकआउट पॉईंटला हा फटका असेल. एक तर धाव मैदानावरती पाहायला मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथं मैदानावरती होतोय आणि पाहता पाहता 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. साज बाज आणि ताज अशा 3 धावेनिशी संघाचा धावफलक पुढे. अमोल पवार सर आम्हाला कळवतात 32 धावा इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे मोठा संघर्ष मैदानावरती रंगलेला आहे. पिंपळाच्या रोपासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे. निर्भीनपणे निर्दयाच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे. अरे वादळाचं काय, ते येतात आणि जातात. यावेळेचा चेंडू आई सरळ एष्टांचा वेध घेतो. सचिन जेदेला धक्का. सचिन जेदेचा खेळ मैदानावरती थांबलेला. संघाला पहिला धक्का आहे. पहिला धक्का आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये बसलेला आहे. सचिन जेदेचा आपण पाहतो. खरं तर जो प्रचंड मोठी मेहनत त्याने मैदानावरती घेतली होती त्याला थांबवलं आणण्यात आलेला आहे. नागेश सरांचे हे कौतुक तुम्ही मैदानावरती पाहता. एक मोठा संघर्ष तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अफलातून कामगिरी, जबरदस्त कामगिरी इथं तुम्ही मैदानावरती पाहत आहात. विशेष मध्ये स्टार्ट इथे मिळालं नाही. चौथ्या क्रमांकावर षटक नागेश सर काय गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये करतायत. अफलातून गोलंदाजी इथे मैदानावरती आहे. लाजबाब गोलंदाजी, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. लॉंग ऑफ, मिड विकेट, स्क्वेअर लेग. पाठीमागे चेंडू, पाठीमागे. संदीप यांना पण आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतो धावांचा वेग वाढावा लागणार आहे. त्याशिवाय तुमचं काम इथे मैदानाच्या आतमध्ये होणार नाही. यावेळीचा चेंडू गुड स्टॉप, आउटस्टँडिंग स्टॉप तुम्हाला यष्टीरक्षक ऋषी यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेला आहे. जबरदस्त कामगिरी इथे मैदानावरती करावं लागणार आहे. इक्के दुक्के से कुछ चलने वाला नहीं है. लगाने पडेंगे चौकर छक्के तभी तो बात बनने वाली है. धावांचा प्रचंड मोठा महारण संग्राम इथे मैदानावरती तुम्हाला उभा करावा लागेल. यावेळीचा चेंडू होता परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आहे का चेंडू. क्षेत्ररक्षक उभा आहे. टिपलाय सुंदर झैल आणि राजेवाडी रॉयल संघाला बसलेला दुसरा भगदाड आहे. काय जबरदस्त गोलंदाजी नागेश सरांच्या माध्यमातून आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेले आहे. न्यू बॅटर डेट स्पेशलिस्ट म्हणून ज्या खेळाडूकडे सातत्याने आपण पाहतोय प्रदीप पांगारकर यांना तुम्ही आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहत आहोत. पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसळत चाललेला आहे. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. भिंत खचली, चूल विजले, होते नव्हते गेले.
एक जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. प्रदीप पांगरकर अशा अशा सिच्युएशनचा बेताज बादशाह राहिलेला आहे. अफलातून कामगिरी, जबरदस्त कामगिरीसाठी खरं तर त्याला ओळखलं जातं आणि इथे आता फिनिशरची यावेळेचा चेंडू फटका फसलेला शॉट फाइंडिंग मध्ये क्षेत्ररक्षक मैदानावरती आहे. आपण पाहतो गोलकर फिरला तिथेच मला वाटतं झेल होणार नाही, बऱ्यापैकी निश्चित झाले. तिसरा धावेचा प्रयत्न इथे मैदानावरती होईल का? तिसऱ्या धावेचा प्रयत्न चुकीच्या ठिकाणी फिकी आहे. तोपर्यंत 3 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. प्रदीप पांगरकर यांच्या प्रत्येक षटकारासाठी दीपक दादा जगताप यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर राजेवाडी रॉयल्स संघ जर आपण पाहिलं 35 धावा इथं मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे पारितोषिक येत आहे मोरया कंस्ट्रक्शनचे सर्व आदरणीय दीपक दादा जगताप साहेब यांच्या माध्यमातून प्रदीप पांगरकर यांच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक इथं मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तरच संघामध्ये प्रचंड अनुभव आहे. एका पाठीमागे आपण ऋषिकेश यांना पाहिले, दुसरीकडे सनी हुले पुरंदर टेनिस क्रिकेटच्या खेळाडूवरती अनेक वर्ष फिरत आलेला आहे आणि अजूनही फिरत आहे. तिथे अनुभव शेअर करतायत, कारण अशा सिच्युएशनमध्ये एक्झॅक्टली काय करावं लागेल हे सांगण्याचा प्रयत्न आहे. इथे आपण पाहतोय प्रदीप पांगरकर बेधुंद सागराच्या लाटेत कधी मागे तर कधी पुढे व्हायचं असतं. अरे नेहमीच काय जिंकायचं, कधी हरून सुद्धा जिंकायचं असतं. प्रदीप पांगरकर आपल्या संघाला या अडचणीतून बाहेर काढेल का? पुन्हा एकदा अभि गोलंदाजी मार्कवरती यावेळेचा चेंडू यस यस बोले तैसा चाले, त्याची 11वी पावले आडव्या बॅटने दराडा शो स्कोर लेग सीमारेषा लागला होतो. षटकार लहान मुलं चेंडू घेऊन या. 6 धावे रेषा आपण पाहतो. संघाचा धावपल पुढे सरकतोय आणि धावपलकावरती 41 धावा या षटकारासाठी आणि इथून पुढच्या प्रत्येक षटकारासाठी मोरया कंस्ट्रक्शनचे सर्व आपण पाहतो आदरणीय दीपक दादा जगताप साहेब यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळत आहे. उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचे शिक्षण जरूर घ्या. पोट पाण्याचा उद्योग जिद्दीने करा, पण तेवढ्यावरच थांबू नका. साहित्य, शिल्प, नाट्य, वाचन यातील कलेशी मैत्री करा. पोट पाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, परंतु मित्रांनो कलेशी केलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे तुम्हाला सांगून जाईल. आयुष्य खूप सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करा, विसरू नको वेड्या, मार्ग तुला सापडत जाईल. यावेळेचा चेंडू आपण पाहतो बोटा फटका मारण्याचा प्रयत्न इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. धावचिताची संधी आहे. डायरेक्शन जर चेंज झालं ना मग मात्र आपण पाहतोय पंच तिसरं पंचांक येऊ शकतात. लेगबाईच्या माध्यमातून 1 धाव आहे. डायरेक्शन मला वाटतं कदाचित प्रदीप पांगरकर यांनी चेंज केले नाही. यस, आणि खरं तर आपण पाहतोय प्रदीप पांगरकर टेनिस क्रिकेट मधले स्वतः मला वाटतं एक अनुभवी पंच आहेत. डायरेक्शन जर चेंज झालं तर मग मात्र अधिकार आहे तुम्हाला अपील करण्याचा. 42 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. यावेळेस अविनाश कटके विनाश करतोय. फाईन लेग सीमारेषा लागला होतोय. तुम्हाला स्वतःलाच यावं लागेल इथे आता. तिसरे पंच मला वाटतं आता अभि यांच्यावरती ते गोलंदाजीच ना सर, गोलंदाजी शैलीवरचे प्रश्न उपस्थित होतोय आणि भैया काकडेने तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. एक चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा, मानाचा करंडक आणि महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरती ज्या पंचांचा खरं तर फेकी गोलंदाजाचा कर्दनकाळ म्हणून खरं तर ओळख आहे. विशेष म्हणजे मी पाठीमागे 2 ते 3 वर्ष सासवड प्रीमियर लीग मध्ये एक स्पर्धा कव्हर केलेली होती आणि तिथे आपण जर त्या स्पर्धेमध्ये संभाजीराव झेंडे साहेब तिथे खरं तर फायनलसाठी आलेले होते आणि त्यांनी विशेष म्हणजे खरं तर उल्लेख केला होता भैया काकडे सरांचा की आमच्या तालुक्याला खरं तर सरळ हाताने गोलंदाजी करण्यास सवय नव्हती, परंतु भैया काकडे सरांनी आपण पाहतोय अनेक गोलंदाज बंद केले. ते गोलंदाजाने स्वतःमध्ये सुधारणा केली आणि पुरंदर टेनिस क्रिकेटसाठी आता तेच गोलंदाज भरीवपूर्ण कामगिरी करतात. तिसरा पंचांकडे आपण इथे आलेलो आहोत. खरं तर अभि यांच्यावरती याच्या आधी देखील 2दा मला वाटतं कदाचित शैली उपस्थित केले होते, तिथे देखील ते फेर निघलेले होते, परंतु पुन्हा एकदा डाऊट आहे भैया काकडे सरांना. पुरंदर प्रीमियर लीगचा एक मोठा सोहळा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक मोठा
सुपर सिक्सची एक मोठी मॅच आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळते. जिंकणारा संघ या स्पर्धेच्या बक्षीसपत्र फेरीमध्ये दाखल होणार आहे, तर पराभूत होणाऱ्या संघांचा प्रवास मात्र ह्या स्पर्धेतला इथं मैदानावरती थांबणार आहे. कशी कामगिरी इथे मैदानावरती होईल आपण जर पाहिले, पंच तिथे मैदानावरती पाहणी करतात. तोपर्यंत आपण या स्पर्धेच्या पारितोषिकांकडे जाऊया, ज्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक असं पारितोषिक आपल्याला या स्पर्धेमध्ये आहे. मोरया दूध संकलन केंद्र तक्रारवाडी यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी सौजन्य आहे. या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट बॉलर साठी आपण पाहतो PTC लाईव्ह पुणे, ज्यांच्या माध्यमातून आपण हे संपूर्ण यूट्यूबला ही स्पर्धा कव्हर करतो. त्यांच्यासाठी आकर्षक असे पारितोषिक आहे. प्रत्येक सामन्याचा मॅन ऑफ द मॅच महालक्ष्मी कंस्ट्रक्शन मंटीशेट घाटे आणि केंशा मोबाईल शॉफिस सासवड विशालदादा बोरावके साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतो एक बँड आहे. तर या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट बॅटरसाठी एक आकर्षक अशी बॅट आणि चषक या स्पर्धेमध्ये शुभम स्पोर्टचे सर्व शुभम दादा वायदंडे आणि बावरची बेराणीचे प्रोप्रायटर अमिल शिकलगार यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये पारितोषिक आलेलं आहे. ट्रॉफी सौजन्य जे तुम्ही झळाळते करंडक या स्पर्धेमध्ये पाहत आहात. ट्रॉफी सौजन्य आपण जर पाहिले या स्पर्धेमध्ये मोरया कंस्ट्रक्शनचे प्रोप्रायटर दीपकदादा जगताप साहेब यांच्या माध्यमातून असेल. तर बॉल सौजन्य ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये दिले. ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये बॉल सौजन्य दिले. इट्स अ फेअर बॉल. लिगल चेंडू इथे मैदानावरती आपल्याला आणि हा चौकार आपण पाहतो इथे मैदानावरती आला. धावपल पुढे जातोय. 46 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेचा चेंडू अविनाश कटके शॉट ऑन पुल पॉवरफुल सक्सेसफुल मैदानाच्या आत उठल्यात अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. लाल बुंद तोफेचा गोळा अविनाश कटके बरसला षटकार. 6 धावेनिशी संघाचा धावपल पुढे सरकतो. धावपलकावरती नजर टाकला असता राजेवाडी रॉयल संघाचा अर्धशतक इथे मैदानावरती पूर्ण होत आहे. 52 धावा इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. काही संघर्ष मैदानावरती इथे रंगलेला आहे. खरं तर शॉट ऑन पूल होता, काय फटका इथे मैदानावरती होता. आडव्या बॅटने आसमान दाखवलेला आहे. तडाखा तुम्हाला अविनाश कटकेच्या माध्यमातून आहे. पाठीमागे खरं तर आमदार चषक राहू सिद्धेश्वर स्पोर्ट फाउंडेशन पिंपळगाव आयोजित करते नाईट स्पर्धा आम्ही कव्हर केली. दौंड तालुक्यामध्ये पिंपळगाव या नगरीमध्ये हाच अविनाश कटके याचा आयकॉनिक त्या स्पर्धेमध्ये खेळला आणि प्रतिस्पर्धा संघाचे सर्व डाव त्यांनी गुंतवून लावलेले. ही गुणवत्ता या खेळाडूवरती आहे आणि या गुणवत्तेच्या जोरावरती त्याने यावेळेस ॲडव्होकेट साहेबांना आसमान दाखवलंय. 6 धावेनिशी धावपल पुढे जातोय. 52 धावा धावफलकावरती आहे. कमबॅक करावं लागेल. सनी हुले बोललेले आहेत आणि खरं तर तो अनुभव त्यांच्याकडे आहे. कशा पद्धतीने कमबॅक करतील. यावेळेचा चेंडू मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा करतात. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22चा अवलंब इथे भैया काकडे मैदानावरती करतायत. 1 धाव इथे मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावेनिशी संघाचा धावफल पुढे सरकतो. 53 धावा धावफलकावरती आहे. पहा अभिला देखील कमबॅक करण्यासाठी ओळखला जातो. गुणवत्ता आहे, त्याच्याकडे अनुभव आहे. इतक्या दिवस तो चांगले क्रिकेट खेळलेला टेनिस क्रिकेटचं आणि त्यामुळेच यावेळेचा चेंडू पलीकडे सरकला, जागा बनवली आणि यावेळेस चेंडू डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर टाकून दिलाय. अविनाश कटके सेट ऑन दी फायर. चौकार इथे मैदानावरती आलाय आणि या चौकाराच्या माध्यमातून धावपल पुढे सरकतोय. 57 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. घर वालों ने तुम्हें नाम तो दिया है लेकिन पहचान तो तुम्हें अपने आप बनानी पड़ेगी और ये पूरी तरह से पहचान अविनाश कट के द्वारा मैदान के अंदर जारी है. जिंदगी में वो मुकाम हासिल करो जिस पे दुनिया बोलने पे मजबूर हो जाए. एक साधारण सा लड़का आज इस खेल का ब्रँड बन गया. तुम्हाला ब्रँडेड क्रिकेट खेळावं लागणार आहे, कारण एका मोठ्या व्यासपीठावरती इथं अस्तित्वाची लढाई रंगलेली आहे. चांगला चेंडू होता. कमबॅक करणारा गाईड केला चेंडूला अविनाश कटके. आता मात्र धावांचा प्रचंड धोधो पाऊस पाडतोय. याही वेळेस इथे मुख्य पंच कळवतायत चौकार काना मागून आला आणि तिखट झाला. अविनाश कटकेची ताकद आहे. षटक क्रमांक
पाचवं मैदानावरती संपलेला आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रवीणदादा सनस साहेबांच्या मालकीचा असणारा राजेवाडी रॉयल्सचा संघ धावपलकावरती 61 धावा आहेत. उन्हाची तीव्रता वाढत चाललेली आहे. जरी 3 षटकानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक ठेवला परंतु तुम्हाला गरज असेल तर पाणी मागवा, कारण ऊन आपण जर पाहिले तर सातत्याने खूप वाढत चाललेला आहे. 61 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. ही अविनाश कटकेची ताकद आहे. गुणवंत यादीमध्ये खेळणारा खेळाडू करता शेतकरी कुटुंबातून पुढे आला. उत्तम प्रकारची त्याने शेती केली आणि शेतीबरोबर टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपल्या खरं तर कर्तबजारीचा झेंडा त्याने रोवलेला आहे. प्रश्न पडला दुसऱ्या बाजूला रविदादा 11 संघाला शेवटचं षटक कोणाकडे द्यायचं. ऑप्शन बरेचसे आहे. ऋषिकेश यांच्याकडे बरेचसे ऑप्शन आहे. विषय म्हणजे स्वतः आता प्रतीक देवकर मैदानावरती संघामध्ये तो दाखल झालेला आहे. पहिल्याच चेंडूवरती मला वाटतं या सामन्याच्या थोडीशी दुखापत त्याच्या नाकाच्या तिथेला आलेली होती. काही षटकं तो बाहेर होता. एकसष्ट धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या क्रमांकाचे षटक थोडा पुढं आणि राज्य करा आणि या धावा अडवण्यासाठी अनिकेत फडतारे पुरंदर तालुक्याचा एक बाहुबली खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. फटक्यात खरं तर आपण पाहतो खूप गुणवत्ता असते आणि गोलंदाजी सोडतील देखील मला वाटतं तिथे त्याला ओळखलं जातं. काल खरं तर प्रवीण सरांशी आमची चर्चा केली. पुरंदर प्रीमियर लीग ज्यावेळेस सर आम्हाला सांगितलं की अनिकेत फडतर आमच्या टीममध्ये होते आणि त्या स्पर्धेमध्ये अनिकेत फडतरने केलेला झंझावात पाहायचा. आज मात्र विरोधक टीममध्ये आहे. पाहायचं कशा कामगिरी ते मैदानावरती करतील. यावेळेचा चेंडू फटका मारण्याचा प्रयत्न आहे. पाठीमागे जर आपण पाहतोय एक धाव आपल्याला प्रतीक देवकरच्या माध्यमातून तिथे मला वाटतं अडवताना तुम्ही पाहता एक धाव मिळालेली आहे. प्रतीक पांगरकर उभा आहे तिथे. दीपकदादा जगताप यांच्या माध्यमातून 900 रुपयाचं पारितोषिक आहे. ते पारितोषिक इथे मैदानावरती ऑन आहे. एक धाव आली. एका धावेनिशी संघाचं धावपल पुढे सरकलं. 62 धावा अनिकेत फडतरे विरुद्ध अविनाश कटके. पुरंदर टेनिस क्रिकेटचे 2 मातब्बर खेळाडू तुम्हाला एकमेकांच्या समोर येताना पाहता. ही गुणवत्ता आहे अनिकेत फडतरेकडे आहे. एक मोठा संघर्ष मैदानावरती आहे. थोडा फड आणि राज्य करा आणि आतापर्यंतच्या आपण पाहतोय 2 चेंडूवरती अनिकेत फडतरीची ताकद तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळाली आहे. शांत संयमी खेळाडू आहेत आणि मित्रांनो शांत संयमी खेळाडूच इतिहास घडवतात. रविदादा पवार आणि चॅलेंजर 11 यांच्या मालकीचा असणारा रविदादा 11 इगतपूर मुंजवडे हा संघ एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला राजेवाडी रॉयल संघ आहे. यावेळेचा चेंडू स्क्वेअर कट काय फटका खेळलाय. सुईमधून जसा दोरा बाहेर उडतात ना आणि त्यासाठी स्पेशलिस्ट आहे अविनाश कटके. यू आर द ब्युटी. पॉइंट फोडला त्यानं चौकार. या 4 धावेनिशी संघाचं धावपल पुढे सरकलेला आहे. 66 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त कामगिरी. काय सुंदर बॅटिंग तो अविनाश कटके करतोय. पहा उजळीवर फुलं घ्यावी आणि त्याच्या डोक्यावरती टाकावीत इतकी लाजबाब बॅटिंग आहे. टेनिस क्रिकेटचं सौंदर्य खुलवलं त्याच्या फटक्याने. अनिकेत फडतरेला उरलेले काही चेंडू आपल्या संघासाठी चांगले टाकावे लागणार आहे. यावेळेचा चेंडू होता भन्नाट वेगाचा होता. प्रॉपर टायमिंग इथे मैदानावरती नाही. एकतर धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न अविनाश कटके स्ट्राईकवरती येण्यासाठी प्रयत्न. चला बॅटर थोडंच लवकर चला. न्यू बॅटर मात्र आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. याच गावचा एक मोठा सुपरस्टार आहे आणि कमी वयामध्ये खरं तर टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपल्या नावाचा एक प्रचंड मोठा फॅन क्लब ज्याने खरं तर उभा केलेला आहे. अनिकेत जगताप यांना तुम्ही आता मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. वसीयत अपने नाम लिखने से कुछ नहीं होता मेरे दोस्त, ये तो आपकी उड़ान तय करती है कि आसमान किसका होगा. आणि इथं पाहायचंय यात कोणा Disconnected. 67 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. शेवटचे काही चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेचा चेंडू कव्हर पॉइंट अविनाश कटके. यू आर द ब्युटी. पाहावं आणि पाहतच राहावं. तो आला त्याने पाहिलं आणि त्याने जिंकून घेतलं सर्व. कव्हर फोडला चौकार. 4 धावेनिशी संघाचा धावपल पुढे सरकतो. धावपलकावरती नजर टाकला असता 71 धावा धावपलकावरती. 15 चेंडू मध्ये 37 धावा अविनाश कटकेच्या माध्यमातून येत आहेत.
हो, यावेळेचा चेंडू आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. भैया काकडे सरांकडे मला पाहायचंय. या शेवटच्या चेंडूवरती विकेट आलेला आहे. पहिला डाव इथे मैदानावरती संपलाय. धावपलकावरती राजेवाडी रॉयल्सच्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. द अविनाश कटके शो पहिल्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. धावपलकावरती बनवल्यात 71 धावा आणि जिंकण्यासाठी आपण पाहतो रविदादा पवार आणि चॅलेंजर 11 यांच्या मालकीचा रविदादा 11 एकतपूर मंजवडी या संघाला 72 धावींची गरज आहे. 15 चेंडूमध्ये आपण पाहतोय 16 चेंडूमध्ये 37 धावा. अविनाश कटकेची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात. सुंदर खेळलाय मोठ्या मॅच मध्ये. बॅटर चला, बॅटर चला. पूर्वार्ध मैदानावरती संपलाय. एक महत्वपूर्ण मॅच आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळणार आहे. पूर्वार्ध मैदानावरती संपलेला आहे. 71 धावा धावपलकावरती बनवल्यात आणि जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं 72 धावींची गरज आहे. आणि या 72 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय रविदादा 11 एकतपूर मुंजवडी या संघाकडनं सलामीची जोडी इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. संघाचे दोन्ही चॉईस खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. ऋषिकेश झुरुंगे एका बाजूला आहेत तर दुसऱ्या बाजूला प्रतीक देवकर आहेत. बहात्तर धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. आपण जर पाहिलं बक्षीसपात्र फेरीमध्ये आतापर्यंत वासुकीबाई झेजुरे हा संघ आपण पाहतो बक्षीसपात्र फेरीमध्ये तिथे पोहोचलेला आहे.
वासिकबाई जेजुरी हा संघ आपण पाहतो. खरं तर बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होणार पहिला संघ ठरला. तर प्रेम इलेव्हन हिवरे हा दुसरा संघ ठरलेला आहे. तर तिसरा संघ कुठला त्यासाठी एक मोठं आक्रमण चालू आहे. पूर्वार्ध मैदानाच्या आतमध्ये संपलं. उत्तरार्धाला आपण मैदानाच्या आतमध्ये जाणार आहोत. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शास्त्र यत्ने करो. शब्दाचे आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटूला धनलोका तुका म्हणे पहा शब्द हाची देव शब्दाची गौरव पूजा करो. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती प्रदीप मेमाने अर्थात पप्पू मेमाने यांना आपण आता मैदानावरती पाहत आहोत. तर स्ट्राईक वरती आपण ऋषिकेश यांना पाहतो. नॉन स्ट्राईक वरती प्रतीक देवकर आहे. जाऊया मॅच कडे. 72 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. येस टायमिंग लावलोय आपण. पहिला चेंडू आपण पाहतो सुरेख पद्धतीने इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एकच धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न इथे मैदानावरती केलेला आहे. 2 धावेनिशी आपण पाहतो. संघाचं खातं देखील इथे मैदानावरती उघडलेलं आहे. खरं तर कित्येक वेळे दोन्ही संघ एकमेकांच्या समोर आले. कित्येक वेळा एकमेकांना चारी मुंडे चित केलं. कित्येक वेळा एकमेकांकडून सपाटून मार खाल्ला. कित्येक वेळा एकमेकांना धूळ चारली. परंतु आज पुन्हा एकदा गाठ पडली 2 ठगाठगामध्ये. निमित्त आहे राजेवाडी रॉयल्स आयोजित पुरंदर प्रीमियर लीग 2025 एक मोठा थरा 30 सर्कल आहे. त्यामुळे आपण पाहतो तिथे चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर ऋषिकेश जुरुंगेच्या बॅटमधनं येतो सनसनी चौकार. 4 धावा आपल्याला इथे पाहायला मिळाल्या आणि या 4 धावेनिशी संघाचं खातं देखील पुढे जाणार आहे. 6 धावा धावपलकावरती ऋषिकेश अनेक वर्ष झाले खरं तर पुरंदर टेनिस क्रिकेटमधलं एक मोठं नाव राहिलेलं आहे. जिथे जिथे खरं तर संघाला गरज आहे सातत्याने ऋषिकेशने एक चांगली इनिंग खेळलेली आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक एका बाजूला रविदादा पवार साहेब आणि चॅलेंजर 11 यांच्या मालकीचा असणारा संघ आहे. खूप सुंदर क्रिकेट काल खेळले त्यांनी आणि सुपर 6 मध्ये आलेत आणि ते आता सुपर 6 मध्ये मात्र गाठ पडले. टॉपेज असेल अनिकेत जगताप आपण पाहतो चेंडूपर्यंत येईल. चांगले क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा 2 धावा इथे मैदानावरती असणार आहे. 72 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आणि 72 धावांचा पाठलाग करायचा असेल तर रविदादा 11 ह्या संघासाठी पॉवर प्लेचे पहिले 2 षटक खूप गरजेचे आहे, महत्त्वपूर्ण आहेत. कारण या षटकामध्ये मला वाटतं 25 ते 30 धावा बनवण्याचा मानस या जोडीचा मैदानावरती आहे. हा चेंडू मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा करतील. अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळेल. अवांतर धावेनिशी संघाचा धावफलक पुढे जाणार आहे. 9 धावा धावफलकावरती षटक क्रमांक पहिलं 30 सर्कल आहे आणि 30 सर्कलच्या यावेळेचा चेंडू फटका फसलाय तिथे चेंडूपासून बराचसा लांब आहे. तिथे एकच धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावेनिशी संघाचा धावफलक पुढे सरकतो. 10 धावा धावफलकावरती आहे. अफलातून कामगिरी खरं तर या दोन्ही खेळाडूंनी केलेली. प्रतीक देवकर या स्पर्धेमध्ये थोडासा खरं तर म्हणावं तसं त्याचं खरं तर बॅटिंग झालेलं नाही, परंतु मोठ्या मंचावरती खेळणारा खेळाडू आहे. अनेक मैदान मी पाहिले, सेमीफायनल, फायनल, क्वार्टर फायनलमध्ये सातत्याने आम्ही प्रतीक देवकरचा तडाखा पाहिलेला आहे. इथे मला वाटतं थोडासा जखमी आहे, परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, जखमी वाहक हा सर्वात धोकादायक असतो. शिकार करेल का तो? सुरेख चेंडू आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अफलातून गोलंदाजी इथे पप्पू मेमने यांची तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण जर पाहिले पहिल्या मैदानावरती आहे. उशिरा आलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो राजेवाडी रॉयल्स आणि रविदादा 11 अशा 2 तगड्या फौजा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं पहिले षटक आहे. ऋषिकेश यांनी काहीतरी कानमंत्र दिलाय, पाहूयात तो कुठला असेल. डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे सरसावत फटका खेळलाय. सचिन जेधेच्या डोक्यावरनं चेंडू 1-2 का 4 सरळ डीप लॉंग ऑन सीमारेषेला आग लावतोय. प्रतीक देवकरचा हा ब्लास्ट चौकार. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती संपलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर आदरणीय रविदादा पवार साहेब आणि चॅलेंजर 11 यांच्या मालकीचा असणारा रविदादा 11 एकतपूर मंजवडी संघ 72 धावांचा पाठलाग करतो. बिनबाद 14 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता.
कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता, हारा वही जो कभी लढा नाही होता. अभि कोलते यांना आपण आता मैदानावरती पाहतोय. पिसर्वे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे आणि विशेष म्हणजे शांत संयमी व्हर्सॅलिटी प्लेअर आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो त्याला आणि इथे आपल्या संघासाठी त्याला कामगिरी करावी लागेल. समोर आपण ऋषिकेश यांना पाहत आहोत. यावेळेचा चेंडू बुंद्यामध्ये चेंडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहतात. अफलातून गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी इथे मैदानावरती आपण पाहत आहोत. घरच्या मैदानावरती राजेवाडी रॉयल संघ खेळतोय तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो रविदादा 11 संघ देखील अनेक स्पर्धेमध्ये कर्तबदारीचा झुंडा रोवणारा. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा लाजबाब. व्हॉट इज अ शफलिंग, काय शफलिंगचा नियम. चेंडू ज्यावेळेस रिलीज होईल त्यावेळेस आपण पाहतो म्हणाल तर ऋषिकेशने थोडंसं शफल झालं ते पाहिलं पंचांनी. यावेळेचा चेंडू एका त्याला नाडवा बॅटने फटका खेळायचा आहे. हे इथे राजेवाडी गावची खरं तर अनुभवीची भिंत, चिंच भिंत उभी आहे. अनिकेत जगतापची फेकी देखणे आहे. कलेक्शन सुंदर अभिचं. तिथे एकच धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळणार आहे. एक संघर्ष तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खरं तर रंगत चाललेला आहे. हथेली पर रखकर नसीब तू क्यों अपना मुकद्दर ढूंढता है, सीख उस समंदर से जो टकराने के लिए पत्थर को ढूंढता है. तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे आणि पहा एक मोठा संघर्ष रंगलेला आहे. पुरंदर प्रीमियर लीगचा एक मोठा सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्त आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. एक सिंगल आलेला आहे. एका सिंगलच्या माध्यमातून धावपळ पुढे 15 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू फटका फसला. इनसाइड आउट कव्हर फटका खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतो मिडाफॉरनं चेंडूवरती आलेत. 2 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळत आहे. प्रतीक देवकर आणि आपण पाहतोय अभि कोलते एकाच गावाला क्रिकेट खेळतात, एका गावासाठी क्रिकेट खेळतात, एकाच संघामध्ये खेळतात. त्यामुळे आपण पाहतो उजवी बाजू आणि डावी बाजू माहिती आहे. दुसऱ्या जागेवरती प्रयत्न करण्याचा प्रयत्न अभिच आहे. तर प्रतीक पहा. हो सुंदर चेंडू इथे मैदानावरती आहे. अफलातून गोलंदाजी आहे, जबरदस्त गोलंदाजी. 72 धावांचा पाठलाग. इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे आणि धावपलकावरती पुन्हा एकदा सुंदर चेंडू. काय गोलंदाजी अभि कोलथेने इथे मैदानावरती केलेली आहे. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर रविदादा 11 हा संघ 72 धावांचा पाठलाग करतो. कुठलाही गडी न गमावता 17 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 24 चेंडू आणि 55 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 55 धावा इथे सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत चाललेला आहे. कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता, कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता, हारा वही जो कभी लढा नहीं होता. लढावा लागणार आहे. परमेश्वराने प्रत्येकाला हिऱ्या म्हणूनच जन्माला घातलेला आहे, परंतु जो टिकतो तो घाण्याचे घाव सोसण्याची किंमत ठेवतो. तुम्हाला अस्तित्व दाखवावं लागणार आहे. शेवटचे 24 चेंडू 55 धावांचा प्रचंड मोठा महाराणा संग्राम तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय. स्पीडअप करा. टीम राजेवाडी रॉयल संघ टायमर चालू आहे. 24 चेंडू आणि 55 धावांची गरज आहे. यावेळेचा चेंडू बॅक टू द बॉलर फटका खेळलाय. पाठीमागे आपण पाहतो क्षेत्ररक्षक दोघांमध्ये मात्र चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. दोघात तिसरा आणि आता चौकार अडवणं विसरा. 4 धावा. 4 धाबेनिशी धावपळ पुढे सरकतो. 21 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. संघर्ष आणि संघर्ष मैदानावरती रंगलेला आहे. कबुतराला गरुड पंख लावता येतील, परंतु गगन भरण्याचं वेळ रक्तामध्ये असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही आणि ते वेळ तुमच्या रक्तात असल्याशिवाय तुम्हाला मोठे होता येणार नाही. क्रिकेट हा फार वेड्या लोकांचा खेळ आहे आणि असं म्हटलं जातं की वेडे लोक इतिहास घडवतात. तो वेळ इतिहास घडवला जाईल का? पहिलं चेंडू ते ऋषिकेशच्या माध्यमातून चौकार आलाय. यावेळेचा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. 6 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळते आणि या 6 धावेनिशी संघाचं धावपळ पुढे जाणार आहे. 27 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. ही ताकद राहिली आहे. कधी कधी होतं ना, आपण एखाद्या मुख्य परीक्षेचा आपण पाहतो इथे मराठी विषयाचा अभ्यास करतो आणि अचानक इंग्रजीचा पेपर आल्यानंतर कशी भांबेरी उडते तशी भांबेरी उडलेली आहे. प्रतीक देवकरचा आपण पाहतो इथे अभ्यास केलाय. ऋषिकेश झुरुंगे आउट ऑफ सिलेबस आलेला आहे आणि यावेळेस आपण पाहतोय षटकारा पाठोपाठ चौकारा पाठोपाठ षटकार त्याने मैदानावरती खेळलाय आणि सामन्यामध्ये इक्वेशन येऊन थांबलेला आहे.
जबरदस्त कामगिरी त्या मैदानावरती आपण पाहतोय. 22 चेंडूमध्ये आपण पाहतोय 45 धावांची गरज आहे. त्यामध्ये आपण पाहतोय एक धाव पुन्हा एकदा कमी होईल, वाईट बॉल असेल. 22 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. 22 चेंडू आणि 44 धावा. चेस कंट्रोल झालेली ह्या मैदानावरती अनेक वादळ आलेली आहे. पहिल्या सामन्यामध्ये जर आपण पाहतो वासुकीबाई जेजुरी हा संघ मैदानावरती खेळला. द राहुल राठोड शो तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहिला. त्यानंतर द मंगेश कामठे आणि मला वाटतं नकुल राठोड यांनी देखील खूप चांगली बॅटिंग इथे मैदानावरती केली. तर तिसऱ्या सामन्यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये अविनाश कटके व इथे अनिकेत पहा कुठून कुठे गेला. स्कोअर लेग मध्ये होता, फाईन लेग क्षेत्रामध्ये गेलाय आणि आपल्या संघासाठी त्याने नक्कीच 2 धावा वाचवलेल्या आहे. बून बूनचे समंदर बनताय. एका धावेनिशी तुम्हाला आपण पाहतो धावपल पुढे न्यायचं आहे. 2 धावेनिशी संघाचा धावपल पुढे. 30 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. गणेश या षटकामध्ये मला वाटतं थोडंसं काम त्यांचं फसलेलं आहे, कारण अभिकुलतन दुसरं षटक खूप लाजबाब टाकलं होतं. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा झोन में गेंद और समोरच्या पार्किंग लॉट मध्ये अविनाश कटकेच्या डोक्यावरनं ऋषिकेश झुरंगेचा तडाखा. षटकार 6 धाबेनिशी संघाचं धावपल पुढे सरकलेलं आहे. 36 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. काय तडाखा मैदानावरती तुम्ही पाहिला. विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेल पुन्हा उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे तरी पुन्हा उडेल मी, अडू शकेल मजला अशी कोणी भिंत नाही. माझी झोपडी जळण्याचे झाले कैक कावे, जळेल ती झोपडी अशी आगळ ज्वलंत नाही. येथील वादळे खेतील तुफान तरी वाट चालवतो मी, अडथळ्यांना घेऊन अडखळणे माझ्या पावलांना पसंत नाही. 36 धावा धावपलकावरती द ऋषिकेश झुरंगे शो आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालेला आहे. फुलटा चेंडू इथे मैदानावरती यावेळेस मात्र अविनाश कटके उभा आहे. त्यामुळे मला वाटतं चूक खूप कमी वेळा होताना या खेळाडूकडून आम्ही पाहिलेले एकच धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावेनिशी संघाचं धावपल पुढे जात आहे. धावपलकावरती नजर टाकल्या असता 37 धाव. जबरदस्त कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. 37 धावा धावपलकावरती आहे. ऋषिकेश नावाच्या वादळाने आता प्रतिस्पर्धा संघाच्या मनामध्ये कपडे भरणारी धडकी भरणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये त्यांनी चालू केलेली आहे. यावेळेचा चेंडू एका बाजूला ऋषिकेश तर दुसऱ्या बाजूला प्रतीक. धावांची उधळण इथे मैदान. सुंदर स्टॉफ आहे, सुंदर स्टॉफ आपल्याला इथे पंचांकडे पाहायचंय मला. खेळाडू जाऊ ना, खेळाडू ड्रिंक्स ब्रेक आहे 3 षटकानंतर. भैया सर काय सेफ पाहूयात आपण तिथे. आत्ताचं काय, आत्ताचं कळू द्या ना काय, मग येईन तुमच्यापर्यंत. 2च आहे. 2 धावा इथे मैदानावरती असेल. 3 षटकांचा खेळ इथे मैदानावरती संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 39 आहेत. 18 चेंडूमध्ये 33 धावींची गरज आहे. 18 चेंडू आणि 33 धावा. जमेची बाजू जर आपण पाहिले तिथे अर्थातच आपण जर पाहिलं तिथे रविदादा 11 संघाची सलामीची जोडी मैदानावरती लढती आहे. सुंदर सुंदर बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळाली. 18 चेंडू आणि 33 धाव्यांची गरज आहे. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं बरेचसे संघ खेळले, त्यामध्ये आपण पाहतो ज्या ज्या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्यांचा आपण नामोल्लेख करूयात. सासवड रॉयल्स हा संघ या स्पर्धेमध्ये खेळला. संघाचे चॉईस प्लेअर म्हणून आपण शुभम वायदंडे आणि निखिल फडतरे यांना खरं तर या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिलं. अवी 11 कोडीत सुपर 6 मध्ये दाखल होणारा संघ होता. अविनाश दादा बडदे साहेब यांच्या मालकीचा संघ होता. चॉईस प्लेअर म्हणून आपण विपुल खैरे आणि गौरव बडदे यांना पाहिलं. शुभम 11 हिवरे 18 चेंडू 33. शुभम 11 हिवरे या संघाचे संघमालक मोहन शेठ गायकवाड होते. चॉईस खेळाडू म्हणून आपण मनोज डगारे आणि सागर शिंदे यांना पाहिलं.
नीरा लायन्स हा संघ या स्पर्धेमध्ये खेळला. आदरणीय इरफानभाई सय्यद यांच्या मालकीचा हा संघ होता. विकी नवले आणि धर्मराज चव्हाण या 2 चॉईस खेळाडूंना घेऊन खरं तर नीरा लायन्स खेळली. राजेवाडी रॉयल्स जो संघ मैदानावरती खेळतोय प्रवीणदादा सनस यांच्या मालकीचा हा संघ आहे. अविनाश कटके आणि अभिजित कोलते असे 2 चॉईस खेळाडू पिसर्वे गावची घेऊन खरं तर ही टीम इथे मैदानावरती खेळली. सासवड स्ट्रायकर्स हाही संघ या स्पर्धेमध्ये खेळला. आदरणीय राकेश दादा सरलू यांच्या मालकीचा असणारा संघ असेल. सौरभ रामदासे आणि शेखर गिरमे 18 चेंडू आणि 33 धावींची गरज आहे. संदीप पहिला चेंडू अक्रॉस द लाईन. संदीप बरकडे यांना आपण आता मैदानावरती पाहतो. एकच धाव इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. एक मोठा संघर्ष मैदानावरती रंगलेला आहे. मनगटाला मनगट, छातीला छाती भिडली गेली. हर हर महादेवच्या घोषणा झाल्यात, तलवारीला तलव्या भिडल्या गेल्यात आणि या युद्ध आता अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपलेला आहे. 17 चेंडू आणि 32 धावींची गरज आहे. एका बाजूला रविदादा 11 संघाचे 2 सलामीवर लढत आहेत. प्रतीक देवकर आणि ऋषिकेश झुरुंगे. काय बॅटिंग केली ऋषिकेशनं. लीग फेरीमध्ये थोडासा शांत होता, परंतु बडे मॅच का बडा खिलाडी ऋषिकेशला का म्हटलं जातं, त्याने पुन्हा एकदा व्यासपीठावरती आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव दाखवून दिलेली आहे. संदीप गोलंदाजी मार्कवरती आपण इथे पाहतोय. यावेळेचा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि के जगतापच्या डोक्यावरनं प्रतीक देवकरचा झंझावात षटकार. वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थोडा वेळ विश्रांती घेतो आणि बाहेर पडतो तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन. पहिल्या चेंडूवरती करत तर त्याला जखमी व्हावं लागलं होतं. थोडीशी विश्रांती घेतली, मैदानावरती आला आणि यावेळेस संदीप बरकडेला मिड विकेट सीमारेषा दाखवली. षटकार. 6 धावेनिशी धावपल पुढे. 46 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अफलातून गोलंदाजी, जबरदस्त फलंदाजी त्यानंतर तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेली आहे. यावेळेचा चेंडू बॅटची बाहेर चिक्कड होती, फसलीमध्ये सुंदर शतक, डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं. धावांसाठी प्रचंड मोठी धाव आपल्याला इथे पाहायला मिळेल. दोन धावा धावपलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि या 2 धावेनिशी संघाचा धावपल पुढे सरकलेला आहे. 48 धावा धावपलकावरती आहे. रनआउट साठी का? रनआउट साठी रिव्ह्यू घेतलाय, पाहूयात आपण. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिले SRR जेजुरी हाही संघ या स्पर्धेमध्ये खेळला. ऋषांत शेठ भोसले यांच्या मालकीचा हा संघ होता. संघाचे चॉईस प्लेयर सुधीर साबळे आणि श्रीधर यादव होते. JK डेव्हलपर्स ऑनफिल्ड पंच तिसऱ्या पंचांकडे रनआउटसाठी आलेले आहेत. JK डेव्हलपर्स भिवरी गणेश शेठ कटके यांच्या मालकीचा संघ होता. संदीप काळे आणि अमोल फडतरे. अंकुश सर संपर्क करा. अंकुश सर, आपण ऑनफिल्ड डिसिशन ग्राह्य करूयात, सेफ असेल. यावेळेस आपण पाहतो चांगला चेंडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहतात. अफलातून कामगिरी आहे. चौदा चेंडूमध्ये 24 धाव्यांची गरज आहे. 14 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज अतिशय महत्वपूर्ण. हे 2 चेंडू असणार प्रत्येक. यावेळेचा चेंडू अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने फटका खेळलाय. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू स्कोअर लेग सीमारेषेच्या बाहेर. प्रतीक देवकर इथे मैदानावरती आग लावतो स्कोअर लेग सीमारेषेला. चौकार. 4 धावेनिशी संघाचा धावपल पुढे सरकतो आणि या 4 धावे बरोबरच आपण पाहतो इथे
रविदादा 11 संघाचा अर्धशतक इथे धावफलकावरती पूर्ण होत आहे. 52 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 13 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज आहे. काय बॅटिंग इथे मैदानावरती चाललेली आहे. एकमेकांना सहाय्य केल्यानंतर आपण पाहतो काय होतं. जबरदस्त संसार थाटलाय ऋषिकेश आणि प्रतीक यांनी. 13 बॉल आणि 20 धाव्यांची गरज. यावेळेचा चेंडू प्रतीक देवकर. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच दॅट. आणि जगताप